पॅलेस्टाईनमधील हमासने शनिवारी इस्रायलवरती केलेला हल्ला हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जाते. सरप्राईज अटॅक म्हणून जरी याची गणना होत असली तरी सुद्धा हमासने इस्रायलवरती केलेला हा वेल प्लॅन्ड आणि वेल एक्झिक्युटेड हल्ला असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. इस्रायलच्या एकूणच सुरक्षा यंत्रणेला आणि त्यांच्या इंटेलिजन्सला धक्का देणारा सुद्धा हा हल्ला असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. आता या संघर्षाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत आतापर्यंत 1,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हजारो जखमी झालेले आहेत आणि वित्तहानीची अजूनपर्यंत मोजदाद करण्यात आलेली नाहीये. या दोघांमधील संघर्षाचे आता जगभरामध्ये आर्थिक पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे आणि काही देशांनी इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे, तर काही देशांनी हमासला आपला पाठिंबा जाहीर केलेला दिसून येतोय. आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊयात की इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये नेमकं काय झालं. यासोबतच हमास बद्दलची माहिती घेऊयात. या युद्धाचे एकूण आर्थिक परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेऊयात आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात आपण एक्झॅक्ट काय परिस्थिती आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण जगभरातील युद्धासंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एक वाक्य कायमच सांगितलेलं आहे, ते म्हणजे युद्ध हे कधीच एकटं नसतं आणि ग्लोबलायझेशन मध्ये जगातील प्रत्येक घडामोडींचे परिणाम हे प्रत्येक देशावरती होत असतात. आता या सध्या सुरू असलेल्या संघर्षामध्ये म्हणजे पॅलेस्टाईन येथील हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष चालू आहे याच्यामुळं आपल्या देशातला सेन्सेक्स जो आहे 470हून अधिक पॉईंटने घसरून उघडला आणि सकाळी 9:20 हा सेन्सेक्स 500हून अधिक पॉईंटने घसरलेला होता. तर निफ्टी सुद्धा 170 पॉईंटने घसरलेलं होतं. थोडक्यात काय, शनिवारी सुरू झालेला हा जो संघर्ष आहे याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. आता परत येतो हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाकडे. 1973 नंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. याच्या अगोदर अशी परिस्थिती योम किप्पूर युद्धाच्या वेळेस निर्माण झालेली होती. इस्रायलची जी स्थापना झालेली आहे तेव्हापासून इस्रायल या देशाने कायमच संघर्षाची भूमिका स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. या देशाच्या बॉर्डरला लागून असलेला इजिप्त घ्या, जॉर्डन घ्या, सिरिया घ्या, लेबनॉन घ्या, यांच्यासोबत सशस्त्र संघर्ष करूनच आजच्या दिवशीचा इस्रायल जो आहे तो उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे संघर्षाची एकूण भूमिका किंवा युद्धासंदर्भातली एकूण परिस्थिती ही इस्रायलसाठी काही नवीन नाहीये. नेतन्याहू यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे स्पष्ट केलंय की येणाऱ्या काळामध्ये लॉंग अँड डिफिकल्ट वॉरसाठी ते पूर्णतः सज्ज आहेत. मुळामध्ये अटॅक करण्यासाठीचं सबळ कारण नसताना व्हाय दिस हॅपन्ड हे समजण्या पलीकडे म्हणजे हमासकडे असं नेमकं कोणतं कारण होतं की ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून शांतता असताना सुद्धा या ठिकाणी इतका मोठा हल्ला केलेला आहे. पण इस्रायल आणि पश्चिम आशियाई देशांमध्ये गेल्या काही दशकांपासून जी काही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली होती त्याच्यावरची ही हमासची प्रतिक्रिया आहे असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता हे नॉर्मलायझेशन नेमकं आहे काय ते समजून घेऊयात. इस्रायलच्या स्थापनेपासूनच आजूबाजूच्या अरब राष्ट्रांनी इस्रायलवरती कायमच हल्ला केला, इस्रायल बरोबर संघर्षाची भूमिका घेतली. पण अमेरिकेचं पाठबळ असल्यामुळं आणि बेसिकच संघर्षाची वृत्ती असल्यामुळं इस्रायल या सर्वच राष्ट्रांना कायमच पुरून उरलेला आहे. 1973 नंतर मात्र या अरब देशांनी अमेरिकेचं पाठबळ असलेल्या इस्रायलबाबत शांतता आणि चर्चा करण्याचं धोरण स्वीकारलं. सौदी अरेबियाने या शांततेच्या प्रक्रियेमध्ये लीडरची भूमिका बजावली. 1960 ते 70 या दशकातली परिस्थिती आज नाहीये. जग सुद्धा रोज झपाट्याने आणि वेगाने बदलते. अरब देशांची इच्छा आकांक्षा याच्यापेक्षा सौदी क्राऊनसाठी आजच्या दिवशी त्यांच्या देशामधल्या नागरिकांचे इंटरेस्ट जे आहेत हे महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि 2010 नंतर अरब स्प्रिंग संदर्भात जे जे काही घडलेलं आहे तेव्हापासून प्रत्येक अरब देश किंवा त्या देशातले एकूण सत्ताधीश जे आहेत हे जास्तीत जास्त नागरिकांसाठी जास्तीत जास्त कसं काम करता येईल, जास्तीत जास्त शांतता कशी राहील याच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसून येते. इस्रायलने शांततेच्या पोटी नॉर्मलायझेशनसाठी काही अटींची पूर्तता करणं अपेक्षित होतं. उदाहरण जर का द्यायचं झालं तर 1967 मध्ये युद्धाच्या वेळेस जो काही प्रदेश त्यांनी ऑक्युपाय केलेला होता तो प्रदेश त्यांनी वापस देणं अपेक्षित होतं, तिथून माघार घेणं अपेक्षित होतं. याचबरोबर गोलान हाईट्सचा सुद्धा विषय या ठिकाणी होता. आता नॉर्मलायझेशनची प्रक्रिया करत असताना ह्या ज्या काही
अटी होत्या. या अटींची पूर्तता नाही झाली तरी सुद्धा 2020 मध्ये इस्रायल आणि मध्ये नॉर्मलायझेशनची डील जी आहे याच्यावरती त्यांच्या सिग्नेचर झालेल्या आहेत. याच्या अगोदर 1979 मध्ये इजिप्त सोबत आणि 1994 मध्ये जॉर्डन सोबत नॉर्मलायझेशन वरती सही झालेली आहे. आता या तिन्ही नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावलेली आहे ती म्हणजे अमेरिकेने. साठी आज इस्रायलपेक्षा सगळ्यात मोठा धोका हा विस्तारवादी इराणचा आहे आणि अबुधाबी क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायद यांनी वेळोवेळी या संदर्भातली त्यांची भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे. इराणला काउंटर करण्यासाठी इस्रायल आणि हे सगळ्यात महत्वाचे आहेत आणि इट मेक्स स्ट्रॅटेजिक सेन्स असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर का इराण सोबत यांचा संघर्ष झाला तर अशा वेळेस इस्रायल त्यांच्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतो असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आता या एकूणच संघर्षाला चीनची सुद्धा पार्श्वभूमी आहे. मागे चीनने अमेरिकेला काउंटर करण्यासाठी सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये नॉर्मलायझेशनचे प्रयत्न चालवले होते. आता जर का हे प्रयत्न फलद्रूप झाले असते तरी सुद्धा ते किती दिवस टिकले असते हा एक मोठा विषय आहे. तरी सुद्धा या संपूर्ण रिजन मध्ये शांतता राहण्यासाठी जितके प्रयत्न होताना दिसतात त्याच्याहून जास्त प्रयत्न या ठिकाणी अशांतता कशी राहील याच्यासाठी होताना गेल्या कित्येक दशकांपासून दिसलेले आहेत. म्हणूनच हमास म्हणतंय की ऑल द अग्रीमेंट्स ऑफ नॉर्मलायझेशन दॅट अरब स्टेट साइंड विथ इस्रायल विल नॉट एंड धिस कॉन्फ्लिक्ट. म्हणजे जो काही संघर्ष सुरू आहे तो संघर्ष संपणार नाही जरी या अरब देशांनी इस्रायल सोबत नॉर्मलायझेशनची प्रक्रिया पूर्णत्वास नेली तरी सुद्धा. हमास हे पॅलेस्टाईन मधली इस्लामी कट्टरवादी संघटना आहे आणि यांचा गाझा स्ट्रीपवरती कंट्रोल आहे. हमासने इस्रायलच्या विध्वंसाची शपथ घेतलेली आहे आणि या शपथ पूर्ण करण्यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत. या हमासला इराणचा सपोर्ट आहे. तेच हमासला फंडिंग करत असतात, शस्त्रास्त्र पुरवत असतात. यासोबतच त्यांचे जे एकूण दहशतवादी आहेत किंवा जे अतिरेकी आहेत त्यांना सुद्धा ते ट्रेनिंग देत असतात. आता जगभरातल्या सर्व प्रमुख देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या संघटनेच्या यादीमध्ये सुद्धा त्यांना टाकलेलं आहे. आता या इस्रायल आणि हमासच्या वादामध्ये लेबनॉनच्या हेजबोल्लाने उडी घेतलीच आहे आणि इस्रायल विरुद्ध आघाडी सुद्धा उघडलेली आपल्याला दिसून येते. शनिवारी सकाळी सकाळी हमासने इस्रायलवरती हल्ला केला. या संपूर्ण संघर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गोष्ट समोर आलेली आहे ते म्हणजे इस्रायलच्या इंटेलिजन्सच्या मर्यादा समोर येणं आणि हे अनपेक्षित होतं कारण की मोसाद बद्दल गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे आपल्या इथं सुद्धा चर्चा होती. त्यांचे इंटेलिजन्स जे आहे हे खूपच भारी आहे अशी सुद्धा चर्चा होती आणि तरी सुद्धा या मोसादला इतका मोठा हल्ला त्यांच्या देशावरती होणार आहे हे कस काय लक्षात आलं नाही, याची त्यांना माहिती कशी मिळाली नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या दिवशी इस्रायल समोर निश्चितपणे उभा राहिलेला असणार. इस्रायलनुसार त्यांना आजच्या दिवशी 84 देशांचा पाठिंबा आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचे देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, भारत, जर्मनी, कॅनडा आणि युरोपियन युनियन यांचा इस्रायलला पाठिंबा असल्याचं त्यांचं मत आहे. तर हमासला आजच्या दिवशी इराण, येमेन आणि कतार यांसारख्या देशांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येते. सौदी अरेबियाची भूमिका मात्र या एकूणच संघर्षामध्ये वेगळी आहे. त्यांनी हा प्रश्न चर्चाकडून सोडवण्याची विनंती केलेली आहे. यासोबतच युद्ध थांबवण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. कारण की जर का हे युद्ध अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर याचे आर्थिकदृष्ट्या गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. उदाहरण जर का द्यायचं झालं तर क्रूड ऑइलच्या किमती आता आपल्याला वाढलेल्या दिसून येत आहेत. यासोबतच जर का संघर्ष असाच सुरू राहिला तर येणाऱ्या काळामध्ये क्रूड ऑइलच्या सप्लायमध्ये शॉर्टेजची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण की तो भाग जो आहे हा खूपच संवेदनशील आहे आणि याच्या आजूबाजूलाच क्रूड ऑइलचं मेजर प्रोडक्शन केलं जातं. येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या सुद्धा वाढू शकतात कारण की जर का क्रूड ऑइलच्या किमती वाढतायत तर सगळ्यात जास्त सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक होऊ शकते. सोन्याचं प्रोडक्शन तितकंच राहील पण मागणी वाढल्यामुळे होईल काय तर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. यासोबतच भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं जर का क्रूड ऑइलच्या किमती वाढतायत तर अर्थातच आपल्याला इम्पोर्टसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात आणि त्याचा अंतिमता भार हा महागाईवरती येणार आहे. महागाई ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते आणि रुपया जो आहे तो डॉलरच्या तुलनेमध्ये कमजोर होताना आपल्याला दिसू शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जग
जगभरामध्ये कुठेही युद्ध जरी झालं आणि ते कोणत्याही देशांदरम्यान जरी झालेलं असलं तरी सुद्धा अमेरिकन डॉलर जो आहे हा मजबूतच होताना दिसतो. कारण की जगभरातले जे इन्व्हेस्टर्स आहेत ते अमेरिकेमध्ये सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात करतात. कारण की पूर्णतः पैसे गमावण्यापेक्षा आहे ते पैसे सुरक्षित जरी राहिले तरी सुद्धा त्यांचा फायदाच असतो आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये गुंतवणूक वाढत जाते आणि परिणाम स्वरूप डॉलर जो आहे तो इतर कोणत्याही चलनापेक्षा मजबूत होत जाताना दिसतो. आता येतो भारतीय विद्यार्थ्यांकडे. भारतीय एम्बसी जी आहे हे तिथल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आहे. आजच्या दिवशी इस्रायलमध्ये जवळपास 900 भारतीय विद्यार्थी आहेत जे तिथं डॉक्टरल आणि पोस्ट डॉक्टरल स्टडीजसाठी गेलेले होते आणि जर का प्रसंग पडलाच तर त्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. इस्रायलमध्ये 18,000च्या आसपास भारतीय आहेत. त्याच्यामध्ये आय टी प्रोफेशनल्स आहेत, स्टुडंट सुद्धा आहेत, काही डायमंड ट्रेडर सुद्धा आहेत आणि त्याचमुळे भारत सरकारची भूमिका हीच असणार आहे. त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्हाला शक्य तितकं तुम्ही ह्या सर्व कॉन्फ्लिक्ट पासून दूर राहा. यासोबतच हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांना दिला गेलेला आहे. तेल अवळीमध्ये जाऊ नका अशा सुद्धा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहे. जर का परिस्थिती अजून जास्त चिघळली जाते तर निश्चितपणे भारत सरकार या सर्वांना परत एकदा भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेवटाकडे येताना हेच सांगेल की नॉर्मलायझेशन जे होतंय हे दोन देशांच्या सरकारमध्ये होतंय आणि या संदर्भात करार जो आहे तो सुद्धा राजनैतिक लेवलवरती होतोय किंवा सरकारच्या पातळीवरती होतोय. जोपर्यंत पब्लिक टू पब्लिक एंगेजमेंट वाढत नाही तोपर्यंत हा भाग जो आहे शांत होणार नाही असंच अभ्यासक गेल्या कित्येक वर्षांपासून सांगतायत आणि आजच्या दिवशी सुद्धा हेच सत्य आहे. जोपर्यंत पब्लिक टू पब्लिक एंगेजमेंट वाढत नाही तोपर्यंत या ठिकाणी शांतता प्रस्थापित होणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.